शेतकरी बांधवांनो नमस्कार. अवकाळी पाऊस, हवामानातील अचानक होणारे बदल, लंपी किंवा घटसर्पासारखे साथीचे आजार आणि त्यातच विषबाधा किंवा सर्पदंशासारख्या दुर्घटना, अशा कोणत्याही कारणाने जर आपल्या दुभत्या जनावरांचा किंवा शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाला तर आपल्या शेतकरी बांधवांचे लाखो रुपयाचे नुकसान होते. अनेकदा यामुळे आपला शेतकरी कुटुंब कर्जबाजारी होतो. पण आता तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत अत्यंत महत्वाची पशुधन विमा योजना लागू केली आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या विम्याच्या हप्त्यातील तब्बल 85% रक्कम सरकार स्वतः भरणार आहे आणि आपल्याला फक्त उरलेला 15% हिस्सा भरावा लागणार आहे. हा विमा कसा काढायचा, क्लेम कसा मिळवायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला जास्तीत जास्त 10 जनावरांपर्यंत विम्याचा लाभ घेता येतो. जर तुमच्याकडे 10 पेक्षा जास्त जनावरे असतील आणि तुम्हालाही त्यांचाही विमा उतरवायचा असेल तर त्या अतिरिक्त जनावरांसाठी विम्याचा पूर्ण हप्ता तुम्हाला स्वतः भरावा लागेल. या योजनेमध्ये आपल्या सर्व देशी आणि संकरित दुधाळ गाई, म्हशी, काम करणारे बैल, रेडे तसेच शेळ्या आणि मेंढ्यांचा समावेश करण्यात आला आहे. शासनाने विम्यासाठी जनावरांची कमाल किंमत ठरवून दिली आहे. दुभत्या गायीसाठी कमाल 70,000 रुपये आणि दुभत्या म्हशीसाठी कमाल 80,000 रुपयापर्यंत संरक्षण मिळते. बैलासाठी 70,000 रुपये, रेड्यासाठी 80,000 रुपये आणि प्रत्येक शेळी आणि मेंढीसाठी कमाल 7,000 रुपयापर्यंतची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. दुधाळ जनावरांचे मूल्य ठरवताना गायीच्या प्रतिदिन दूध उत्पादनाला 3,000 रुपयांनी आणि म्हशीच्या दूध उत्पादनाला 4,000 रुपयांनी गुणून किंमत ठरवली जाते. तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षाच्या कालावधीसाठी हा विमा उतरवू शकता. 1 वर्षासाठी 4.30%, 2 वर्षासाठी 7.50% आणि 3 वर्षासाठी 10.50% असा प्रीमियम दर निश्चित केला आहे. या एकूण दरापैकी 85% हिस्सा सरकार देणार असल्यामुळे आपल्याला अगदी नाममात्र रक्कम भरावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सोप्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पशुपालकाची ओळखपत्र म्हणून मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा बँक पासबुकची प्रत लागते. तुमचे जनावर भारत पशुधन प्रणाली वर 12 अंकी कानातील टॅगद्वारे नोंदणीकृत असणे अत्यंत आवश्यक आहे. अर्जासोबत जनावरांच्या कानातील टॅग स्पष्ट दिसेल असा जनावरांचा फोटो, शेतकऱ्यांसोबतचे एकत्रित फोटो आणि शासकीय किंवा नोंदणीकृत डॉक्टरांचे पशुस्वास्थ्य प्रमाणपत्र सादर करावे लागते. मित्रांनो, या योजनेतील विमा कधीपासून लागू होतो आणि याचे नियम काय आहेत हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. जर जनावरांचा मृत्यू अपघाती कारणामुळे झाला तर विम्याचा हप्ता भरल्यापासून त्या क्षणी विमा संरक्षण लागू होते. पण जर मृत्यू आजारपणामुळे किंवा नैसर्गिक कारणाने झाला तर हप्ता भरल्यापासून 15 दिवसानंतर क्लेम पात्र ठरतो. तसेच तुमच्या जनावरांचा शासनाने ठरवून दिलेल्या सर्व आवश्यक लसीकरण वेळेवर केलेले असणे बंधनकारक आहे. शेळी व मेंढी पालकांसाठी महत्वाची बाब म्हणजे स्थलांतर केले तरी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हद्दीत कुठेही विम्याचे संरक्षण लागू राहील. मात्र जनावरांची वाहतूक करताना झालेला अपघात किंवा जनावराला आलेले अपंगत्व विम्यात समाविष्ट नाही. फक्त जनावरांचा मृत्यू झाला विमा भरपाई मिळते. पशुपालकांना डॉक्टरांच्या दाखल्यासाठी वेगळे पैसे देण्याची गरज नाही, कारण शासनाकडून डॉक्टरांच्या मानधनाची सोय थेट केली जाते. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जर दुर्दैवाने जनावरांचा मृत्यू झाला तर विम्याची भरपाई कशी मिळायची. जनावर दगावल्यास 24 तासाच्या आत विमा कंपनीला फोन, मोबाईल ऍप किंवा ईमेलद्वारे सूचना देणे हे पशुपालकाची जबाबदारी आहे. शासनाचा नो टॅग नो क्लेम हा कडक नियम आहे. म्हणजे मृत जनावरांच्या कानातील 12 अंकी टॅग सुरक्षित राहायला पाहिजे तरच विमा मंजूर होतो. पूर किंवा वीज पडणे अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये टॅग गहाळ झाल्यास संयुक्त पंचनामा ग्राह्य धरला जातो. दाव्यासाठी डॉक्टरांच्या शवविच्छेदनासाठी अहवाल, अपघाती मृत्यू असल्यास पोलिसांचा FIR आणि नैसर्गिक आपत्ती असल्यास डॉक्टर, ग्रामसेवक व तलाठी यांचा संयुक्त पंचनामा सादर करावा लागतो. सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत विम्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. जर विमा कंपनीने 15 दिवसात पैसे दिले नाहीत तर त्यांना 12% वार्षिक व्याजासह अतिरिक्त भरपाई द्यावी लागते. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर मार्फत केली जात असून विमा वितरणाची जबाबदारी ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाकडे आहे.
योजनेचा अर्ज भरण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील किंवा तालुक्यातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधू शकता. तर मित्रांनो, उशीर करू नका. आजच आपल्या जनावरांचा विमा उतरवून आपले आर्थिक नुकसान टाळा. ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शंका कमेंट मध्ये विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.